हा बॉल खऱ्या अर्थानं मारण्याचा प्रयत्न होता, परंतु सुदाम नाईकनं पाहिलं तर इथून शरीरावर हा बॉल पिचिंग केला आणि सध्या पाहिलं तर 2 बॉल इथून डॉट होताना पाहायला मिळतील. समोर पाहिलं फलंदाज तर कुणाल पाटील पाहायला मिळतील आणि त्यांच्या समवेत बादल म्हात्रे अशी जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकता. जांताराचा दादर संघाच्या बाजूनं सुदाम नाईक पुन्हा एकदा तयार. राऊंड द विकेटनं इथून चांगली गोलंदाजी सध्या त्यांच्या वतीनं होताना पाहायला मिळाल्या, कारण की 3 बॉल सध्या पाहिल्यानंतर फलंदाज कुणाल पाटील हे फलंदाज सध्या बॅकफुटवर होताना पाहायला मिळाल्यात, कारण की चांगल्या टप्प्यावर सध्या सुदाम नाईक गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. आदिवासी ग्रामीण टेनिस क्रिकेटला अगदी पाहायला गेलं तर हे लाभलेलं खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल आणि सातत्यानं नेहमी चांगली कामगिरी सुदाम नाईक धाकटा खांदा संघासाठी करत असतो आणि आज देखील ती कामगिरी पाहू शकता. परंतु हा बॉल उडवलाय सरळ लॉंग ऑनला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि चौथ्या बॉलवर पाहिलं तर इथून दिला धक्का आणि फलंदाज पाहिलं गेलं तर कुणाल पाटील झेलबाद पहिला गडी गारत. गरजेचं राहील, कारण की 4 बॉलचा खेळ सध्या समाप्त झाला. मॅनेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक तुम्ही पाहताय आणि त्यामध्ये पाहिलं तर कुणाल पाटील हे फलंदाज गोल्डन डकचं शिकार सध्या होताना पाहायला मिळाल्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली होती, परंतु इथून पाहिलं तर कुणाल पाटीलला मैदानाच्या बाहेर यावं लागल्या आणि त्यांच्या जागेवर नवीन फलंदाज अतुल ठाकूर मात्र दाखल झाल्यात. सध्या पाहिलं तर बादल म्हात्रे नॉस्ट्राकेनला पाहायला मिळतील. बरीचशी विक्रम बादल म्हात्रे यांच्या नावावर देखील पाहायला मिळतील. पेंट परिसरातील एक विस्फोटक खेळाडू अगदी नॉस्ट्राकेनला सध्या उभा आहे आणि सध्या पाहिलं तर चला स्पीडअप करा धाकटा खांदा संघट, कारण की टाइम तुम्हाला अलर्ट असणार आहे. सुदाम नाईक पुन्हा एकदा तयार ओव्हर द विकेटनं. ओ या ब्लिसला समोर टाकला, या बॉल सरळ पाहायला गेलं तर पायावर अधलला जातो. सुदाम नाईक सध्या पाहायला गेलं तर राज्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांच्या क्रीडा नगरीमध्ये पाहायला गेलं तर एक वेगळी छाप सध्या सोडताना पाहायला मिळतील, कारण की 5 बॉल सध्या पाहिलं तर सुदाम नाईकनं मात्र डॉट टाकले गेलेत आणि त्यामध्ये 1 विकेट कुणाल पाटीलची त्यांनी मिळवल्या आणि हा बॉल फार महत्वाचा राहील सुदाम नाईक या गोलंदाजासाठी. इथून मेडन षटक येईल का? ओहो, परंतु हा बॉल सरळ पाहायला गेला तर डीप बॅकवर्ड्स स्पेल लेग कडे हा बॉल फरार होताना पाहायला मिळतोय. 5 बॉल गोड केले होते सुदाम नाईक या गोलंदाजाने, परंतु अंतिम च्या बॉलवर पाहायला गेलं तर शेवट गोड या षटकातील होताना पाहायला मिळतोय चौकार. खेळ झालाय संपन्न. त्यामध्ये पाहायला गेलं तर जांताराचा दादर संघानं टोटल धावा मात्र ठोकल्या सध्या 4 आणि त्यामध्ये 1 विकेट लॉस आहे. चला आणि पर्शा ग्रुपचे सर्व मेंबर आपण देखील चला मुख्य व्यासपीठाकडे यायचा. पर्शा ग्रुपचे सर्व मेंबर त्यांना विनंती असेल आपण देखील यावं.
पहिल्या ओव्हरला पाहिलं गेलं तर समाप्ती झाल्या. त्यामध्ये पाहायला गेलं तर दमदार सुरुवात सुधाम नाईक यांच्या माध्यमातून झाल्या, परंतु सध्या सेकंड ओव्हर त्यांचे छोटे बंधू पाहायला मिळतील गोलंदाजी मार्कवर. इथून सुनील नाईक सध्या गोलंदाजी मार्कवर आहेत. मोठ्या बंधून पाहायला गेलं तर कमालीची गोलंदाजी करताना पाहायला मिळाल्या पहिल्या षटकामध्ये, आणि या पिटूच्या षटकाला सुरुवात होताना पाहायला मिळालं. आणि त्यांचे छोटे बंधू आता इथून पाहायला गेलं तर सुनील नाईक आता गोलंदाजी मार्कवर इनॅक्शन मध्ये पाहायला मिळतील, परंतु समोर बादल मात्रे. ओहो, लोव फुलटॉस बॉल आहे पाठीमागे. हा फटका सजवला डीप मध्ये. हा बॉल चाललाय, परंतु 38च्या फिल्डरने इथून बॉल लाडवलाय. लाईक बाईचा इशारा अगदी पाहायला गेलं तर पंचांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळाला. आणि सिंगलच्या मदतीनं एक विकेट लॉस असताना जाणता राजा दादर संघ सध्या जाऊन पोहोचल्या टोटल 5 या धावसंख्येवर. दमदार सुरुवात सध्या करावी लागेल इथून दादर संघाला देखील. धाकटा खांदा संघाच्या अगेन्स्ट खेळताना, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 4 धावा होत्या, आणि सध्या सुनील नाईकला तुम्ही गोलंदाजी करताना पाहू शकता. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा तयार होतील. ओहो, पाठीमागे हाही बॉल पाहिलं तर शरीरावर टाकला गेल्या, परंतु थोडीशी फंबलिंग होताना पाहायला मिळाले शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षकाकडून. आणि लेग बाईटचा इशारा आलाय. सिंगल आणखीन एकदा इथून कंप्लीट होताना पाहायला मिळेल, आणि सिंगलच्या मदतीनं 1-1 धावेने सध्या पाहायला गेलं तर स्कोर कार्ड पुढे वाढताना पाहायला मिळेल. जाणता राजा दादर संघाच्या बाजूने टोटल धावा लागल्या सध्या 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 6 धावा तुम्ही पाहू शकता. बादल मात्र यांना बॅटचा फेस मात्र सध्या खोलावा लागेल टीमसाठी. ओहो, ब्लॉक खोलवर टप्प्याचा बॉल सन्मान मात्र इथून दिला गेलाय डीप मध्ये. लॉंगनला फिल्डर आहे त्या ठिकाणी, आणि चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळतोय. पहा, मोठ्या बंधूच्या अगदी पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी सध्या करताना पाहायला मिळतील, परंतु अतिथी मान्यवर प्रतीक जाधव त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यावं. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. ओहो, उडवण्याचा प्रयत्न होता शॉटला अगदी फिल्डर पाहायला मिळतील. चांगलं फिल्डिंग झाल्या, परंतु सिंगल ही धाव मात्र कंप्लीट केली गेल्या. सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे जाताना पाहायला मिळेल, आणि 8 धावा धाव फलकावर सध्या लागताना पाहायला मिळतील स्कोर कार्डवर. सुनीलचं देखील कौतुक करूया, कारण की दमदार गोलंदाजी सध्या बादल मात्रे यांच्या समोर टाकली गेल्या. ओहो, हेलिकॉप्टर लँड करायचा विशेप मध्ये हा फटका पाहायला मिळतोय. हा बॉल पाहिला तर सरळ सीमारेषाच्या बाहेर ऑफ साईडला हा येताना पाहायला मिळतोय. बादल मात्रे यांच्या पाठमधना दमदार चौकार. सौकरच्या मदतीने टीमची धावसंख्या टोटल 12 या धावसंख्येवर जाताना पाहायला मिळेल. बादल मात्रे सध्या ऑन अ फायर. आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळतोय. ऑन अ फायर नाव बादल मात्रे आता सध्या संकट मोचक बनून मैदानाच्या आतमध्ये खंबीरपणे लढताना पाहायला मिळतील. धाकटा खांदा संघाच्या गोलंदाजांच्या अगेन्स्ट, आणि ठोकलाय आणखीन एक षटकार.
आगमन होत आहे. ओव्हर टू गुलशन. हो सध्या तुम्ही पाहताय साहिलला गोलंदाजी मार्कवर त्यांच्यासाठी पाहायला गेलं तर फिल्डिंगसाठी लावलं गेलं होतं, परंतु सध्या ते गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. जर विकेट प्राप्त केले तर 1000 रुपयांचा अगदी कॅश प्राइज त्यांना दिला जाईल राजकृष्ण पाटील यांच्या माध्यमातून. तर राहुल पाटील आडिवली मथुर बैलाचे मालक यांची काही क्षणामध्ये ग्रँड एंट्री होत आहे. जशी प्रथमेश पाटील यांची एंट्री झाली तशी या ठिकाणी राहुलभाई पाटील यांची एंट्री होत आहे. गुलशन. परंतु इथून पाहायला गेलं तर बॉल सरळ सीमा रेषेच्या बाहेर फांडले क्रीजन मध्ये सध्या येताना पाहायला मिळतोय दमदार षटकार. यांचं पण इथे आगमन झालं. त्यांच्याबरोबर सर्व त्यांचे मित्र परिवार यांचे इथे आगमन झालं. एक महत्वाचं नाव आपण बघूया. मथुर बैलाचे मालक आपण बघूया आडिवली कल्याण पूर्व, एक समाजसेवक ज्यांची ओळख आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये. ते आडिवलीचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि मथुर बैलाचे सुप्रसिद्ध मालक आदरणीय अगदी सन्माननीय राहुलभाई पाटील यांचे इथे आम्ही आद्य क्रांतीवीर वासुदेवंत फडके या नगरीमध्ये पारशा ग्रुपच्या वतीनं सरपंच चषकामध्ये त्यांचं मी ते स्वागत करतोय. गुलशन. गुलशन चालू करा. 25 धावा सध्या स्कोर कार्डवर. ओहो यावेळेसला बुंध्यामध्ये बॉल टाकला होता. हेलिकॉप्टर शॉट लगवायचा होता, परंतु थर्डमॅनला थोडीशी फिल्डिंग खराब होताना पाहायला मिळाल्या. दुसऱ्यासाठी देखील सावले होते बालदेल मात्रे, परंतु नकार स्ट्राईक कडून दिल्या गेल्या. सध्या पाहायला गेलं तर संतुष्टी 1 या धावसंख्येनं होताना पाहायला मिळते आणि 1च्या मदतीने संघ सध्या पुढे जाताना पाहायला मिळाले आणि स्कोर कार्डवर 1च्या मदतीने 26 धावा सध्या स्कोर कार्डवर तुम्ही पाहू शकता. धाकटा खांदा संघाच्या अगेन्स्ट चांगली बॅटिंग करावी लागेल दादर संघाला. चांगली धावसंख्या सध्या उभारावी लागेल. इनसाइड आउटला फटका पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला कमालची फिल्डिंग त्या ठिकाणी झाली आहे. असं वाटलं होतं बॉल सीमा रेषेच्या बाहेर मात्र जाईल का, परंतु कमालीची फिल्डिंग त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाली. सध्या एका धाबेला महत्व दिला जातोय दादर या टीम कडनं आणि सध्या एक धाव देखील मॅच साठी फार महत्वाची राहणार आहे, कारण की येत्या 17 मध्ये त्या धावा देखील त्यांना डिफेन्स करायच्या. 1 मध्ये आता पुढे जाईल संघ 27-27 या धावसंख्येवर. ओहो यावेळेसला परफेक्ट स्लॉट मध्ये आता हा बॉल बाजूच्या रिकाम्या प्लॉट मध्ये जाईल. बादल मात्रे यांच्या पाठ मधना आणखीन एक तडाखा. बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार.
ते पाहायला गेले तर मथुर बैलाचे मालक तुम्हाला पाहायला मिळतील. ज्या बैलानं अगदी पाहायला गेले तर बरीचशे मैदानं गाजवल्या, प्रसिद्धी देखील चांगल्या पद्धतीनं मिळवल्या, फॅन फॉलोविंग देखील मथुर बैलाचे चांगले पाहायला मिळतील. आणि अगदी पाहायला गेलं तर हिंद केसरी देखील तुम्हाला पाहायला मिळतील. आणि त्या बैलाचे मालक तुम्हाला पाहायला मिळतील राहुलबाई पाटील सध्या मुख्य व्यासपीठावर विराजमान होऊन अगदी पाहायला गेलं तर या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळतील. प्रेक्षक वर्ग देखील सध्या त्यांना अगदी पाहण्यासाठी आता इथून जमताना देखील पाहायला मिळतील, कारण की एक चांगली व्यक्तिमत्व नेहमीच चांगले पाहायला गेलं तर मार्गदर्शन ते नेहमीच करत येतात. आणि आज देखील त्यांच्या माध्यमातून अगदी मार्गदर्शन या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. परंतु मॅचकडे देखील जाऊया. सध्या पाहिलं गेलं तर इथून धाब्यांसाठी स्ट्रगल करताना पाहायला मिळतील जाणता राजा दादर संघ. सध्या पाहिल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये षटक नंबर 4 चालू आहे आणि त्यामधील हर्ष मात्रेला तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवर. तेथे जाबा पाहायला मिळाले होते स्काउट कार्डवर, परंतु अगदी पाहायला गेलं तर सफल होऊन हा फटका पाहायला मिळतोय. अगदी सहर्ष स्वागत अगदी पाहायला गेले तर त्यांचं देखील करूया. परंतु इथून पाहिलं तर चौकार येताना पाहायला मिळतील. धावा रोखल्या होत्या, परंतु आता धावा बनताना पाहायला मिळतील. स्कोरकार्डवर जमल्या टोटल 37 धावा. सध्या दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किल्ला लढवताना पाहायला मिळतील. हा बॉल पाहिला तर सरळ हॉलिजनच्या वरना बॉल चालला सीमा रेषा बाहेर. षटकार येताना पाहायला मिळतो. षटकाराच्या मदतीने धाव संख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. 43 धावा सध्या स्कोर कार्डवर लागल्यात. धावा रोखल्या होत्या पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये, परंतु आता धावा होताना पाहायला मिळतील. वन मोर नाव, आणखीन एक मोठा धडाका. बॉल अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. नंबर 6 षटकार. सन्माननीय जनार्दन शेठ वाकडीकर आणि श्यामशेठ वाकडीकर अगदी फार्म हाऊस मध्ये बसलेले आहेत. त्यांना विनंती करतो इथे आपण थोडं लगेच 10 मिनिटांनी इथे यायचं आहे. प्लीज लगेच इकडे या. जनार्दन शेठ वाकडीकर आणि श्यामशेठ वाकडीकर साई ग्रुप हॉटेलचे ओनर आणि अशोक शेठ मुकादम आपण इकडे या. साईदीप हॉटेल या लगेच या. आपण अशोक शेठ मुकादम, श्यामशेठ मुकादम, अगदी सन्माननीय आपण जनार्दन शेठ मुकादम साई ग्रुप हॉटेल आपण लगेच इकडे या. 10 मिनिटांनी इकडे या. सध्या पाहायला गेलं तर बाटचा फेस खोलताना पाहायला मिळतील फलंदाज. आणि या स्पर्धेमधील तब्बल लागोपाठ पाहिलं तर 3 षटकार लगावल्या गेल्यात. हा ट्रिक मारणारा हा पहिला खेळाडू या स्पर्धेमध्ये ठरला जातोय. जाणता राजा दादर संघाचा अतुल ठाकूर. काय कमालीची बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळालेत. संघ अडचणीमध्ये होता आणि संघाला सध्या लीड देखील करताना पाहायला मिळतील. आणि गोलंदाजावर काउंटर अटॅक सध्या चालू आहे, परंतु इथून पवित्र रूप धारण सध्या केले. एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. बादल मात्र धावल्यात आणि इथून नॉन स्ट्रायकेंडचा फलंदाज देखील स्ट्रायकेंडकडे येताना पाहायला मिळतील. आणि या 2 धावा सध्या स्कोर कार्डवर आणखीन जोडल्या जातील. आणि धावा पाहिल्या तर टोटल 57 धावा धाव फलकावर पाहायला मिळतील. चला नेक्स्ट मॅच साठी बी रेडी राहायचा. यंगस्टार नारपोली संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट बहिर्देव 11 चंद्रकांत स्पोर्ट्स वशिणी संघ मात्र खेळणारा.
दत्ता शेठ मुकादम त्यांचा देखील पाहायला गेलं तर भव्य आगमन होताना पाहायला मिळते. मुख्य व्यासपीठावर त्यांचा देखील सहर्ष हॅलो. स्वागत करूया. द विलेज हॉटेलचे मालक सन्मानित दत्तात्रय शेठ मुकादम तुमचं या ठिकाणी स्वागत. द विलेज. चला जर दोन्ही टीम अगदी पाहायला गेले तर इनिंग ब्रेक मध्ये नसणारा टॉस साठी तर एक षटक कमी केलं जाईल याकडे देखील दक्षता घ्या. जर अपोजिट संघाचा कॅप्टन उपस्थित असला आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणाऱ्या संघाचा कॅप्टन जर उपस्थित नसला तर त्या टीमला टॉस विन देखील दिलं जाईल याकडे देखील दक्षता घ्या. यंगस्टार नारपोले आणि बहिर्देली 11 चंद्रकांत स्पोर्ट्स वशिणी संघ असणारा नेक्स्ट मॅच साठी बी रेडी. हो वेगवान फटका मारायचा होता बादल मात्रेला. सध्या पाहिलं तर हा वेगवान बॉल मात्र टाकला जातो बा. जितेंद्र घरत यांच्यावर देखील आता प्रहार केला जाईल. बादल मात्रे यांच्या पाठमधना आणखीन एक तडाखा. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर नंबर 6 आणखीन षटकार. विचार केले तर षटकाराच्या मदतीने धाव संख्या देखील पुढे जाताना पाहायला मिळतील. 63 रन्स 63 धावा सध्या स्कोर कार्ड वर लागल्या गेल्यात. सुप्रसिद्ध साईग्रुप हॉटेलचे मालक सन्माननीय जनार्दन शेठ वाकडीकर आणि सन्माननीय एकविरा हॉटेलचे मालक सन्माननीय आपण बघूया श्यामशेठ वाकडीकर म्हणजे रामशेठ भोईर यांचे सोयरे. तसेच साईदीप हॉटेलचे मालक सन्मान्य श्रीयुत अशोक मारुती मुकादम. तसेच सन्मान्य आमचे भूषण म्हात्रे आमचे क्रांतियोद्धा मंडळाचे खजिनदार आणि त्यांचे अगदी दायेबाई असणारे आमचे शरदजी चांगा बोपी 40+ मधलं एक महत्वाचं नाव. धन्यवाद. ओर टू गुलशन. शिवारिया त्यांची अगदी पाहायला गेलं तर कारकिर्दीमध्ये सध्या 2 बाईक त्यांच्या नावावर सध्या होताना पाहायला मिळतील आणि भली मोठी यश प्राप्ती खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर रितेश वारीनं देखील केल्या. सध्या 63 धावा स्कोर कार्ड वर लागताना पाहायला मिळतील. जाणता राजा दादर संघाच्या बाजूना रितेश वारी सध्या ऑन स्ट्राइक एंडला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. लोबो फुल टॉस बॉल स्वीट साऊंड परंतु एल्वेशन थोडस कमी पाहायला मिळालाय. बादल मात्रे बाद झाले होते त्यांच्या जाग्यावर रितेश वारी दाखल झाले होते परंतु त्यांनाही मैदानात सोडावं लागेल. आणखीन एक विकेट गमावले टीम जाणता राजा दादर संघानं. अजय मात्रे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. 63 धावा उंची सध्या पाहायला गेलं तर जाणता राजा दादर संघानं गाठले. 63 धावा सध्या स्कोर कार्ड वर पाहू शकता. स्लॉगचं अंतिम षटक. ओ स्लोवर आता इथून पाहायला मिळतोय शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ परंतु व्हाईट बॉलचा इशारा इथून दिला गेला परंतु फिल्डिंग डिपार्टमेंट त्यांच्या माध्यमातून अगदी पाहायला गेलं तर थर्ड पाचची मागणी मात्र. चला पंच आपण चेक करायचा. तर या ठिकाणी सन्माननीय वैभव शेठ मुकादम अगदी माजी उपसरपंच यांना विनंती करतो आपण स्टेजवरती यायचं आहे. तसेच या ठिकाणी सामाजिक आद्य क्रांतीवीर वासुदेवंत फडके सामाजिक विकास संस्था सन्माननीय प्रितेश शेठ गणेश मुकादम यांनाही विनंती करतो आपण स्टेजवरती यायचं आहे. धन्यवाद.
बघा आपण बघूया अगदी गावच्या मॅचेस असल्या की अगदी गावचे राजकारणी जे आहेत ते अगदी राजकीय चपला बाजूला ठेवून सर्वच एकाच मंचावर येतात, ही आमच्या गावची खासियत आहे. तर आम्ही सन्माननीय वैभव शेठ मुकादम आणि सन्माननीय प्रितेश शेठ मुकादम यांनाही विनंती करतो आपण अगदी स्टेजवरती यायचं आहे. धन्यवाद. अगदी तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून इट्स अ फेअर डिलिव्हरी. धावसंख्या तिथे स्थिर असणाऱ्या 63 या धावसंख्येवर पाहायला मिळेल. पोहोच होत्या. 2 धावा ऍड केल्यानंतर 65 धावा सध्या स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळतील आणि 5 षटकांचा खेळ झालाय संपन्न. त्यामध्ये आता इथून 66 धावेंचा पाठला करायचा टीम पाहायला गेलं तर धाकटा खांदा संघाला. त्याला टॉस साठी विनंती करेन. नेक्स्ट मॅच अगदी पाहायला गेलं तर यंग स्टार 11 नारपोली आणि त्यांच्या अगेन्स्ट बहिरदेव 11 चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनी संघ असणारा. आपण आता स्वागत समारंभाकडे जाऊया. तर मी विनंती करतोय सन्माननीय आपण बघूया टॉस करते सत्कार करते. हा टॉस कर इकडे या. वशिनी आणि अगदी वशिनीचे कर्णधार आणि नारपोळीचे कर्णधार आपण टॉस करण्याकरता या लगेच या. चला तर मी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचा. या एका सर, बाजूला आपण- पाहिलं तर यंग स्टार नारपोली आणि त्यांच्या अगेन्स्ट बहिरदेव 11 चंद्रकांत स्पोर्ट्स. त्यानंतर टॉस तर बघूया करण्यासाठी आपले सन्माननीय राहुल पाटील साहेब यांना विनंती करतो आपण अगदी यायचं आहे. अगदी माजी नगरसेवक विद्यमान नगरसेवक आदरणीय महेशजी गायकवाड जे कट्टर समर्थक म्हणून ज्यांची ओळख आदरणीय अगदी राहुल भाई तुमचं या ठिकाणी स्वागत. कल्याणपूर्वमध्ये एक महत्वाचं नाव. तर टॉस करण्याकरता मी विनंती करतोय अगदी राहुलभाई पाटील आडिवली कल्याण मथुर बैलाचे सुप्रसिद्ध मालक. जोड पाहिजो नक्कीच. तर बाईट घेत आहेत आमचे उल्शा नक्कीच युवा समालोचक. चला दोन टीम मध्ये अगदी पाहायला गेले तर तिथून टॉस केला जाईल. आणखीन एक मोठी लढत सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि राहुल दादा पाटील त्यांच्या शुभ हस्ते पाहायला गेले तर टॉस केला जातो. हेड टॉस अगदी पाहायला गेलं तर वशिनी संघाने जिंकल्या. प्रथमतः डिसिजन काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. समोरचा संघ पाहिला तर यंग स्टार नारपोली संघ असणार आणि या 5 षटकांमध्ये कितपत धावेंपर्यंत रोखण्याचा प्रयत्न आपण कराल? 45 ते 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि सर्वप्रथम अगदी पाहायला गेलं तर या स्पर्धेमध्ये आपण खेळण्यासाठी आलात. आयोजन कसं वाटलं आणि पाहायला गेलं तर पैशा ग्रुप शिरडोन पुरस्कृत सरपंच चषक तुम्ही पाहता आणि आयोजकांबद्दल आपण काय म्हणाल? आयोजन तर खूप सुंदर वाटते आणि इथल्या मॅचेस पण खूप छान असतात. आणि त्यानंतर पाहायला गेलं तर राहुल दादा पाटील त्यांच्या शुभ हस्ते पाहायला गेलं तर नाणेफेकी केली गेली. त्याबद्दल आपण काय म्हणाल? काय मनामध्ये ते पाहायला गेलं तर एक बैलगाडी क्षेत्रामधील एक अग्रेसर नाव आणि त्यांच्या माध्यमातून टॉस उडवल्या गेल्या. त्याबद्दल आपण काय म्हणाल? तर खरं तर खूपच छान वाटतंय. राहुल दादा च्या सोबत आमचा टॉस उडवला आणि तो टॉस आम्ही जिंकलो. तर खूप छान वाटतंय. थँक्यू सो मच. हे होते टीम कॅप्टन वशिनी संघाचे आणि जाऊया नारपोली टीमच्या कॅप्टनकडे देखील. टॉस हरल्यात आपण बॅटिंग करणार आहात आणि वशिनी संघाच्या अगेन्स्ट बॅटिंग करताना कितपत धावेचा आपण लक्ष उभाराल? 60+ रन करण्याचा प्रयत्न करू. आणि सर्वप्रथम पाहायला गेलं तर या स्पर्धेमध्ये आपण आला दमदार आयोजन पाहायला गेलं आणि अगदी पाहायला गेलं तर फोटो सेशन देखील होताना पाहायला मिळतील. सन्माननीय आपण बघूया त्यानंतर जाऊया अगदी पाहायला गेलं तर बैलगाडी क्षेत्रामधील अग्रेसर नाव राहुल दादा पाटील त्यांच्याकडे देखील जाऊया. अगदी पाहायला गेलं तर दूरवरचा प्रवास करून सागर शेठ भोईर त्यांच्या अगदी पाहायला गेलं तर मान राखण्यासाठी आणि अगदी पाहायला गेलं तर त्यांच्या शब्दावर राहुल दादा पाटील आपण आलात. या स्पर्धेबद्दल आपण काय म्हणाल आणि अगदी पाहायला गेलं तर सागरदादा शेठ भोईर त्यांच्याबद्दल आपण काय म्हणाल आणि संपूर्ण आयोजक आणि संपूर्ण शिरडोन वासियांसाठी आपण काय म्हणाल? खरं तर सागर भाऊ हा माझ्या जीवाभावाचा मित्र आहे आणि एक बैलगाडा कुटुंबातील आमचा एक
भाऊ आहे आणि सदस्य आहे. आज क्षेत्र कोणताही असो, क्रिकेट असो, बैलगाडा असो, कबड्डी असो, जो पण आपल्या या समाजामधील जेवढे जेवढे खेळाडू आहेत, या खेळाडूंनी प्रत्येक खेळाडू वृत्तीमध्ये आपली छाप अशी ओळख करून निर्माण द्यायची का अखंड महाराष्ट्रभर देशभरात आपली चर्चा झाली पाहिजे आपल्या मेहनतीच्या जोरावर, आपल्या खेळाच्या जोरावर, मग तो क्षेत्र कोणताही असो. पण आनंदाची गोष्ट एक आहे का सागर भाऊ जो क्रिकेटचा जो सोहळा आहे, हे जो आयोजन आहे, हे आयोजन मी पण याच्या आधी करत होतो, पण हे सगळ्या गोष्टी सोप्या नसतात. या क्रिकेटच्या ज्या आपल्या जो मातीचा खेळ आहे, या मातीच्या खेळातून आपला जो ठाणा रायगडमधला खेळाडू आहे, हा एकच अपेक्षा असणार, हा इंडिया टीमसाठी खेळला पाहिजे ना. जेवढे बी खेळाडू आहेत त्यांच्यासाठी मी शुभेच्छा देईल का आपल्या देशाचं नाव, गावाचं नाव आणि शहराचं नाव रोशन करावा. आज खरं तर सागर भाऊंची मैत्री माझी किरू भाऊपासून झालेली आहे आणि या रायगडमध्ये या मैदानामध्ये याच्या आधीसुद्धा मी आलेलो आहे आणि खूप आनंद वाटतोय. सागर भाऊंना पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देतो मी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम. धन्यवाद. आता आपण बघूया तर स्वागत सामना जाऊया आपण. या ठिकाणी निश्चितच मी विनंती करतो अगदी जनार्दन शेठ वाकडीकर आणि अगदी समजा श्यामशेठ वाकडीकर हे अगदी सोयरे त्यांचे, यांचे सोयरे आहेत ते रामशेठ भोज साहेबांचे. तर मी विनंती करतो राहुलभाई यांचा इथे सन्मान करायचा आहे. नक्कीच फोटो काढा. सन्माननीय राहुलभाई पाटील, एक महत्वाचं नाव कल्याण पूर्व मधलं. नक्कीच आद्य क्रांतीवीर वासुदेवंत फडके यांच्या भूमीमध्ये आपण बघूया या बैलगाडा क्षेत्रामधला एक राजा म्हणून, किंग माणूस ज्यांची ओळख आहे ते राहुलभाई पाटील यांचं इथे सन्मान. आडिवली कल्याण पूर्व एक महत्वाचं नाव, आडिवली कल्याण पूर्व मधलं एक महत्वाचं नाव बघूया. निश्चित कल्याण डोंबिवली मधलं एक अगदी चर्चेमध्ये असणारे गाव, महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये असणारे नाव म्हणजे अगदी राहुलभाई पाटील, एक मथुर बैलाचे सुप्रसिद्ध मालक. तर त्यांचा सन्मान झाला आहे आमचे सन्माननीय जनार्दन शेठ वाकडीकर, साई ग्रुप हॉटेल चे मालक आणि आमचे रामशेठ भोईंचे सोयरे. आपण बघूया श्यामशेठ एकवीर हॉटेलचे मालक, तसेच किरूबाई म्हात्रे देसाई म्हणते का बघूया चेकड्यांच्या सेतला राजा माणूस ज्या गावाने दिला ते आमचे सन्माननीय विष्णू शेठ यांचं गाव. नक्कीच किरूबाई म्हात्रे एक महत्वाचं गाव. त्यांच्या गावावर एका प्रथम दर्शनी सिंबॉल येतो म्हणजे चकण्याच्या शर्यतीचा. इतकी आवड, इतकी क्रेज त्या बैलगाडी शर्यतीच्या गावाची अख्ख्या महाराष्ट्रावर आहे त्या गावाची. नक्कीच देसाई गाव. तसेच सन्मान्य आपण बघूया चव्हाण साहेब, आपण या टायगरची चव्हाण, यस एक महत्वाचं नाव आपण बघूया. आमचे राहुलभाईचे खास जवळचे मित्र यांचा सन्मान होतो. मी विनंती करतो सन्मान्य रामशेठ भोईर साहेबांना, भूषण म्हात्रे याकडे, सन्मान्य भूषण शेठ म्हात्रे यांना विनंती करतो आपण यायचं आहे. किरूबाई टायगर चव्हाण यांचाही पण सन्मान करायचा आहे या ठिकाणी. भूषण म्हात्रे क्रांतिवत मंडळाचे आमचे खजिनदार, तसेच रामशेठ भोईर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती, माजी जेपी मेंबर श्यामशेठ वाकडीकर, आपण या एकवीर हॉटेलचे मालक चालक ऋषिकेश भोईर, आपले सरपंच या ज्यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आपण अगदी आपल्याला खुणावते ते ऋषिकेश भोईर सौभाग्यवती. आपण बघूया वैशाली ऋषिकेश भोईर यांनी पण इथे यायचं आहे. नक्कीच महत्वाची नावं आहेत आपल्या या भागामध्ये. मराठी माणूस म्हटलं की बघूया, आगरी माणूस म्हटलं की अगदी डोंबिवली पट्टा. तर मी विनंती करतोय क्रांतिज्योत मंडळातर्फे स्वागत करतो इथे. तर मी भूषण म्हात्रे जे क्रांतिज्योत इथे आयोजन करतात दरवर्षी, नक्कीच यावर्षी आमची विडे शरद झाले, आपण या शरद झाले आणि शरद भोपी आपण या. वासुदेव बळवंत फडके क्रांतिज्योत स्वर्गीय माधव दत्तात्रय जोग यांनी चालू केली. अगदी आपण बघूया पावस रत्नागिरीवरून ते आजतागत इथे चालू आहे. मुलं अगदी धावत ही ज्योत आणतात, पुन्हा तानाची पर्वा न करतात. त्याच्यामध्ये आमचे भूषण म्हात्रे हे पुढे असतात. नक्कीच भरत भोईर त्यांचे अगदी अध्यक्ष आहेत. धन्यवाद. तुम्हाला फोटो कोण काढता का पुढे मुलं कुठे? चला सर्वांनी आपलं स्टेज खाली करा. तर आपण जाऊया. बोल दीपक यांचा गोड आवाज, रायगड क्रिकेट असोसिएशनचा एक महत्वाचा आवाज आपण बघतोय, गोड आवाज. हॅलो, महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रामध्ये रमाकांत पाटील बघूया, आपण बघूया आत्ताच बीजेपी मध्ये प्रवेश केला रमाकांतजी पाटील आणि ते सन्मानित श्रीयुत अविनाश पाटील आपल्याकडे यायचं आहे. नक्कीच अविनाश पाटील आमचे जावई, तुमचे या ठिकाणी स्वागत. लाल ब्रिगेड संघटनेचे माजी अध्यक्ष आदरणीय रमाकांत पाटील आमच्या त्यांच्या सुविद्य पत्नी ग्रामपंचायत सदस्य आहेत. तर नक्कीच आपण सन्मान्य आमचे ऋषिकेश भोईर यांचे साडो
सन्माननीय ऋषिकेश भोईर आमचे सरपंच यांचे साडू आपण या. तर रमाकांत पाटील धन्यवाद. हॅलो हो चला टू कॉम्बॉक्स जाऊया दीपकजी पाटील सरांकडे. हॅलो. तर मोठी क्रेज आहे संपूर्ण महाराष्ट्रभर. अर्थातच मथुर बैलाची महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रामधील एक अग्रगण्य नाव आणि सगळ्यांचं लाडकं मथुर. आणि आज राहुलबाई पाटील अडिवली यांची आज या स्पर्धेच्या निमित्तानं सदिच्छा भेट. नक्कीच राहुलबाई आपण आलात आणि संपूर्ण वातावरण अक्षरशः प्रफुल्लित केलं. आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. तर जाऊया मॅचच्या दिशेनं करूया थोडंसं कॉन्सन्ट्रेट. जिंकण्यासाठी मोठं टार्गेट आहे आणि दुसरं षटक घेऊन आशीर्वाद. ओ यावेळेस मात्र लॅप शॉट. पहिलाच बॉल फॉर द फाईन लेगला कॅच ड्रॉप. बॉल सरळ निघालाय डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा पार 4 धाबांकरता चौकार. काय इम्प्रोवायझिंग स्ट्रोक बनवला होता. खरं तर सुदाम नाईक म्हटला की धाकटा कांदाची ओळख. आणि खरं तर सुदाम नाईकनं आजपर्यंत बऱ्याच वेळाला संघाला जिंकून दिलं एखादी. त्यामुळं पहिलं षटक जे चांगलं पडलंय दादर टीमच्या दृष्टिकोनातून, पण तरी सुद्धा हलक्यात घेऊन जमणार नाहीये धाकटा कांदा टीमला. सध्याच्या घडीला नुकताच ISPL खेळून आलेला खेळाडू आशीर्वाद आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट न. नेक्स्ट बॉल. ओ यावेळेस मात्र कमाल स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. बॉल चाललाय स्वीपर कव्हर बॉडी लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा रेषा पार सुदामच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक चौकार. सिक्स रन्स टू विन. 66 धावा करायच्या आहेत. रायगड लेदरला सुद्धा खरं तर याचं सिलेक्शन झालंय. आशीर्वाद नशीब नाईक गतवर्षी आपण बघितलं आणि आता मात्र आशीर्वादला आपण बघतोय. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये त्याची झालेली निवड पेण तालुक्यासाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट. फुल टॉस आहे. थोडासा मिसक्यूट झालाय. संधी जरूर आहे. बॉल मिडॉनला येतोय आणि सगळ्यात मोठी विकेट या मॅचची. बडा खेळाडी बाद. सुदाम नाईक मात्र बाद झालाय आणि त्याचमुळे आता मात्र थोडंसं टेन्शन जरूर वाढेल धाकटा कांदा टीमचं. पहिला धक्का लागलाय धाकटा कांदा टीमला धावसंख्या 15 असताना. तर पहिला धक्का लागलाय. 66 धावांचा चेस करायचा. मगाचा सामना पाहिला असेल 73 धावांचा, ज्यावेळेस I-11 कोण संघाला 73 धावांची गरज होती आणि सामना शेवटच्या बॉल पर्यंत आला होता. त्यामुळे मैदानावर काहीही घडू शकतो. खरं तर त्यावेळेस कोण संघाला जिंकण्यासाठी शेवटच्या 3 ओव्हर्समध्ये जवळजवळ 65 धावांची गरज होती आणि 65 धावांची गरज असताना शेवटच्या बॉलवर 5 धावांची गरज उरली होती आणि अगदी सीमा रेषेलगत चिटकून तो झेल टिपण्यात आला. असं चित्तथरारक सामने नेहमीच क्रांतीवीर मैदानावर मात्र संपन्न होत असतात. नेक्स्ट बॉल आशीर्वादचा हा बॉल कट केलाय. बॉल चाललाय कव्हर पॉइंट वाढवण्याच्या दिशेनं. चेंडू सीमा रेषा पार 4 धाबांकरता आणखीन एक चौकार. तीन चौकारांचा खेळ आशीर्वादच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत आलाय. चांगली बॅटिंग करत असताना धाकटा कांदा संघ एक मोठा संघ मानला जातो. इकडे सुद्धा मिसक्यूट झालाय. संधी आशीर्वादला. जेल सोडलाय. फॉलो थ्रू मध्ये पोहोचला होता. बॅकअपला कुणी नाहीये. ओव्हर थ्रो झालाय. बराच उशिराना बॅकअप मिळेल तोपर्यंत मात्र 1 रन आणखीन मिळाली आणि या 2 धावांच्या मदतीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. 2 धावांना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 या आकड्यावर. 21 रन्स ऑन बोर्ड.
आतापर्यंत या ओव्हरमध्ये 14 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या. मोठा संघ ओळखला जातो पेण विभागामधील, तो अर्थातच कौलीपाड्याचा सम्राट आणि जाणता राजा दादर बादलचा संघ. नशीब असेल आशीर्वाद. मोठे स्टार खेळाडू खरं तर या संघामधून खेळताना आपल्याला दिसतात. ड्राईव्ह केलाय कबर्सला. बादल आय थिंक त्या ठिकाणी आहेत. 2 धावा मिळतील आणि या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल. हे षटक थोडंसं महागडं ठरलं आशीर्वादचं, कारण या ओव्हरमध्ये 3 चौकार, 2 वेळा दुहेरी धावा, 2 वेळा डबल्स पाहायला मिळाला. तब्बल 16 धावा या ओव्हरमध्ये येताना दिसल्यात आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर लागल्यात त्या 23 धावा. 23 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर द एंड ऑफ सेकंड ओव्हर. 23 फॉर 1. अजूनही जिंकण्यासाठी मात्र गरज असेल ती तब्बल 43 आय थिंक. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 43 धावांची अजूनही गरज आहे. 43 रिक्वायर्ड रिमेनिंग 18 असं इक्वेशन. मगाशी 3 ओव्हर्समध्ये 65 धावा करायच्या होत्या आई 11 कोण टीमला. शेवटच्या बॉल पर्यंत संघर्ष केला त्याने. म्हणजे काय ते या मैदानावर काहीही घडू शकतो. या मैदानावर वेगळी जिद्द, परंतु आज खरंच या स्पर्धेसाठी मथुर बैलाचे बालक अर्थातच बैलगाडा सम्राट आणि महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रामधील अग्रगण्य नाव राहुलभाई पाटील अडिवली यांची उपस्थिती आज या स्पर्धेला लाभली आणि आज खऱ्या अर्थानं धुरळा उडाला. तिसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वर्सेस जो होईल. रितेश वारी आणखीन एक मोठे नाव. दादर टीम सगळेच दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे या संघामध्ये. मोठा संघ आहे, पण तो धाकटा कांदा संघ सुद्धा तेवढाच मोठा आहे. यावर्षी मात्र त्यानं ते सिद्ध केलंय. शॉर्ट बॉल आहे, हुक शॉट खेळलाय. बॉल मिड विकेटला. थोडस टायमिंग मात्र चुकीचं होतं, परंतु एकच जाव हातामधून निसटला. संधी पुन्हा एकदा आली होती, परंतु कॅचेस विन द मॅचेस आपण सातत्यानं म्हणतो. कधी कधी एखादा सोडलेला झेल जीवघेणा ठरू शकतो मॅच मध्ये. आणखीन एक झेल सोडण्यात आलाय. 1 टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो बीट झाला. इकडे मात्र वाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा. एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 25 धावा धाव फलकावर. रितेश वारी. सो हे षटक एका बाजूला दादर पेण तालुक्यामधील संघ, दुसऱ्या बाजूला धाकटा खांदा. चांगला बॉल होता, फुल लेंथ खोलात टाकला होता वारीनं हा चेंडू. इथे मात्र बिलकुल कनेक्ट झाला नाहीये. चांगला बॉल इकडे मात्र डिलिव्हर्ड होत असताना निर्धाव चेंडूची सांगता. 66 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. पहिल्या फेरीमधील दुसरा सामना सुरू आहे. 12 वाजून गेलेत, आज 6 वाजतील अशी चिन्ह दिसतात. थोडस टेन्शन अंपायर्स कडे सुद्धा असेल, कारण 6-7 तास अजून त्यांना उभं राहावं लागणार आहे मैदानामध्ये. सकाळ होईल, पहाट होईल. हो, यावेळेचा हा चेंडू थोडासा बाउन्सर मारण्याचा प्रयत्न चेक केलं जाईल. रेफर करण्यात आले. इकडे मात्र तिसरे पंच हा निर्णय जरूर पोहोचवतील तुमच्यापर्यंत. पण ज्या पद्धतीने व्हेरिएशन्स आहेत थोडंसं पहा. रितेश वारीचा चेंडू बाउन्सर मारला होता. थोडासा टप्पा पडल्यानंतर बाउन्स पाहायला मिळाला आणि त्याच कारणास्तव थोडंसं डाऊट होतं पंचांच्या मनामध्ये आणि म्हणूनच लगेच रेफर सुद्धा करण्यात आले. टेक्नॉलॉजी आहे. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून जरूर इट्स वाईट बॉल कॉल फ्रॉम अंपायर. इट्स अनप्लेबल डिलिव्हरी. बॉल डोक्यावरून निघून गेला आणि त्याच कारणास्तव हाईट फॅक्टरनं हा चेंडू मात्र वाईट बॉल देण्यात आलाय. तिसरे पंच विशाल पाटील सर आहेत आणि त्यांनी ते सुद्धा बघितलं. पाय सुद्धा जम्प केलेत हवेमध्ये आणि तो सुद्धा फॅक्टर फार महत्वाचा आहे. तिसऱ्या पंचांनी कळवलंय आम्हाला की इट्स अ वाईट बॉल. एकदा तिसऱ्या पंचांकडे निर्णय आल्यानंतर तिसरे पंच अगदी तुमचं ओव्हर स्टेपिंग सुद्धा चेक करू शकतात. सगळ्या गोष्टी चेक करू शकतात. जे काही असेल तेच अंपायर देणार आहेत. त्यामुळं तो अंपायरचा कॉल आहे आणि अंपायर्सकडे ते अधिकार आहेत. जरी तुमचं म्हणणं थोडंसं रास्त असेल, परंतु कधी कधी बॉलवर डिसिजन काय महत्वाचं आहे. त्यामुळे फेअर गेम झाला पाहिजे बस. बाकी
हा, जर ओव्हर स्टेपिंग दिसलं असतं तर तिकडे नो दिला असता, फ्री दिले असती. सगळ्या गोष्टी आहेत. बरं, जाऊया पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. धावा झाल्या त्या 26 धावा, 26 रन्स ऑन अ बोट. गोलंदाज पुन्हा एकदा रितेश वारी पुढे आला खेळण्यासाठी. इकडे मात्र फटक्यात पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. शॉर्ट मिड विकेटला पडलाय, सिंगल मिळेल. 1 रन. पहा बॉल इकडे थोडस आज क्षेत्ररक्षणामधला थोडंसं पाहायला गेलं तर कुठेतरी अजूनही इम्प्रुव्हमेंट आवश्यक आहे. दादा टीमला एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल. स्कोर आहे तो 27 धावा, 66 धावांचं लक्ष आहे. मोठे स्ट्रोक्स खेळल्याशिवाय मात्र जो आस्किंग रन रेट आहे तो कमी करता येणार नाहीये टाकटाकांदा टीमला. हो, शॉर्ट बॉल, परंतु कटर झाला. इकडे मात्र टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघतोय आणि खासियत आहे खरं तर प्रितेश वारीची. व्हेरिएशन्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि चांगले कटर बॉल्स, चेंज ऑफ पेस तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याचमुळे वेगवेगळ्या पद्धतीने टाकलेले चेंडू. इकडे स्क्वेअर ऑफ द विकेट हा स्ट्रोक स्क्वेअर लेग अंपायरच्या बाजूने चाललाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, सिंगल स्पेल. 1 रननं फारसा फरक पडणार नाहीये दादरकरांना. हा सामना जिंकायचा असेल तर धाकटाकांदा संघाला मात्र मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. धावा झाल्या ते आतापर्यंत 28 धावा. 28 रन्स. हा चेंडू फार महत्वाचा. एखादा मोठा स्ट्रोक खेळावा लागेल धाकटाकांदा टीमला. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र फलंदाज बाद. अपील स्वीकारले कॉन्फिडन्स आणि इकडे मात्र बॅटर आउट होईल. लागलाय दुसरा धक्का धाकटाकांदा टीमला. असाच सामना होता जो मगाशी मी उल्लेख केला होता. अजनबी स्पोर्ट्स ओळे आणि कोण टीमच्या दरम्यान अशाच धावा राहिल्या होत्या आणि शेवटपर्यंत मॅच नेली होती. म्हणजेच काय, सकारात्मक दृष्टिकोन तुमच्याकडे असायला हवा. तो पॉझिटिव्ह अप्रोच जर तुम्ही मैदानामध्ये बॅटिंग केली, होय हे मी करू शकतो, तरच हा सामना मात्र पुढे नेण्याची धमक आहे. आणि धाकटाकांदा संघ म्हटला तर यंदाच्या वर्षी अनेक मोठ्या मोठ्या संघांना मात्र पराभूत केलं या संघानं. उल्बे नोड मध्ये यंदाच्या वर्षी विश्व विक्रम केला या संघानं. गोरसई ब संघाला हरवलंय या टीमनं आणि म्हणूनच धाकटाकांदा संघाची चर्चा आता सध्याच्या घडीला मात्र ग्रामीण टेनिस क्रिकेट जगतामध्ये केली जाते. आणि तोच आत्मविश्वास यंदाच्या वर्षी अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करताना दिसलाय तो धाकटाकांदा संघ. परंतु पाहूया, 12 बॉल आणि 38 धावांची गरज आहे. 14 षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल तो स्वराज मात्रे. 4थ्या षटकाची जबाबदारी. 12-38 इक्वेशन, 19 सरासरी आहे. ओ, फिरून खेळला स्ट्रोक ऑफ स्टंपच्या बाहेर, शफल क्रॉस होऊन फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर भिरकावलाय षटकार.
प्रत्येक षटकाराला राज पाटील यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल. कॅश जमा झाले. साहिल पाटीलसाठी पारितोषिक आहे. पहिलाच बॉलवर त्यानं षटकार ठोकलाय आणि सामना अजूनही बॅलन्स आहे. पुन्हा एकदा हुक शॉट. पाहूया फाईनलेकडे चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. डबल साठी ट्राय केला आणि डबल रन्स कंप्लीट होत असताना हेच करावं लागेल. शेवटपर्यंत प्रयत्नरत राहायचं. मागचा रिझल्ट काय लागेल याची कधीच पर्वा करायची नसते. तुमच्याकडे असलेला सर्वोत्तम खेळ मात्र खेळत राहायचं. मग यश येवो अथवा अपयश येवो, कौतुक करो कोणी अथवा ना करो, परंतु आपल्याकडे असलेले प्रामाणिकपणे प्रयत्न हे शेवटपर्यंत तुम्हाला न्यावे लागतात मैदानामध्ये. आणि सध्याच्या घडीला तेच करावं लागेल साहिल पाटीलला. पहिल्या 2 बॉलमध्ये 8 धावा आल्यात आणि त्याचमुळे शेवटच्या 10 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे. 30 रिक्वायर्ड नाव. स्वराज मात्रे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. चौथं षटक फार महत्वाचं असेल. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आहे. हाफ ट्रॅकर होता, पूल मारलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. साहिल पाटीलच्या बॅट मधून येतोय षटकार. आता थोडंसं टेन्शन मात्र वाढलंय ते जाणता राजा दादर संघाचं. आता त्यांना कळून चुकलंय धाकटाकांदा संघ काहीही करू शकतो. पहिल्या 3 बॉलमध्ये आल्या तब्बल 14 धावा. नऊ चेंडूंचा खेळ बाकी आहे. 24 धावांची गरज आहे. पहिल्या 3 बॉलमध्ये 2 षटकार खाल्लेत ते स्वराज मात्रेनं आणि आता मात्र 9 बॉलमध्ये फक्त 4 षटकारांची गरज उरले. धाकटा कांदा संघ काहीही करू शकतो. हा संघ जवळून खेळ पाहिलाय. कमाल क्रिकेट खेळतो आणि शेवटपर्यंत कधीच हार मानत नाही. नेव्हर गिव्ह अप ही नेहमी वृत्ती असते या संघाची आणि म्हणूनच मातब्बर संघांना पराभूत करण्याचं कार्य हा संघ करतो. ओ समोर खेचलाय ऑन साइडला व्ही शेप मध्ये. काऊ कॉर्नर बॉडी लाईनच्या दिशेने चेंडू सीमा पार. आणखीन एक षटकार. कमालीचे शॉट्स मात्र पाहायला मिळतात. पहिल्या 4 बॉलमध्ये 3 षटकार खाल्लेत. स्वराजनं मात्र दादर संघाचं संपूर्णपणे या सामन्याचं गणित बिघडवून टाकलंय. कारण पहिल्या 4 बॉलमध्ये तब्बल धावा आल्या त्या 20. शेवटचे 8 बॉल 18 धावांची आवश्यकता. आता मात्र सामना निसटतोय की काय अशी चिन्ह, ही भीती आता मात्र निर्माण झाली ती दादरकरांच्या मनामध्ये. सुपर बॅटिंग करतोय सध्याच्या घडीला. सलामीला आलेला फलंदाज जितेंद्र घरतनं ज्या पद्धतीनं मात्र स्ट्राईक केलंय, संपूर्णपणे चार्ज अप झालाय आणि सुपर स्ट्रोक्स मात्र तो खेळतोय. 6-2-6-6 या ओव्हर मधलं हे गोलंदाजाचं पृथक्करण. आता पूर्णपणे टेन्शन असेल ते गोलंदाज स्वराजवर. 8 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. परंतु जितेंद्र घरत हा हुकमी एक्का आहे खरं तर या टीमचा. सुदाम बाद झाल्यानंतर सगळी सूत्र त्यानं आपल्या हातामध्ये घेतलेत. हो इकडे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल हवेत आहे. संधी आहे ही बाद करण्याची. कॅच घेतलाय. सुटकेचा निश्वास टाकला असेल आता मात्र दादरकरांनी. विस्फोटक फलंदाज सलामीवीर जितेंद्र घरत यावेळेस मात्र मैदान सोडेल आणि पुन्हा एकदा हलकसं कमबॅक या मॅच मध्ये करत असताना दादर संघ
जे 7 चेंडू आणि आता मात्र गरज असेल ती 18 धाबांची. जितेंद्र घरतनं मात्र नक्कीच थोडासा समीप आणून ठेवला होता सामना. त्याच्या विकेट नंतर आता मात्र पुढची सूत्र कशा पद्धतीने गेली, परंतु अतिशय विस्फोटक फलंदाज आणखीन एक धाकटाकांदा संघाचा सुनील नाईक मैदानाच्या आतमध्ये आलाय. हा सुद्धा खेळाडू काहीही करू शकतो. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप या टीमकडे. एकापेक्षा एक दिग्गज खेळाडू खेळताना दिसतात. फार कमी जरी मोठ्या स्पर्धा खेळत असला तरी सुद्धा मोठ्या संघाला मात्र पराभूत करण्याची क्षमता ठेवतो हा संघ. सुनीलसाठी हा बॉल टर्न केलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे टीम मध्ये. सिंगल मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट. स्मार्ट पाहावं लागेल इकडे मात्र रेफर करण्यात आले. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवण्यात आलाय रनआउट साठी, परंतु पाहूया चेक केलं जाईल. परंतु पाहायला गेलं तर इकडे मात्र क्लोज कॉल असावा. आणि तर संदप गावचे आमचे सन्माननीय प्रथमेशजी पाटील यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम प्रथमेशजी, आपलं हार्दिक असं स्वागत आहे. नॉट आउट इज द कॉल. बॅटर सेफ आहे. दोन धाबांच्या बरोबरीने आता मात्र टीमची टोटल जाऊन पोहोचले ती बरोबर 50. अर्धशतक धाव फलकावर दागटा कांदा टीमचं. शेवटचे 6 बॉल आणि 16 धावांची गरज आहे. 16 रिक्वायर्ड, रिमेनिंग 6 असं इक्वेशन या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. 6 बॉल 16 धावा. सामना कोणीही जिंका, कोणीही मैदानाच्या आतमध्ये जायचं नाहीये. मैदानाच्या आतमध्ये गेलात तर 5 धावांनी पेनलाइज केलं जाईल, याची दक्षता घ्या. मगाशी एक संघाला 5 धावांची पेनल्टी लागले. पुढच्या मॅच साठी असू द्या, परंतु कोणीही आतमध्ये जायचं नाहीये. मॅच कितीही क्लोज होऊ द्या, आपण बाहेरूनच आनंद घेऊयात. मैदानामध्ये कोणीही नाहीये आणि आतमध्ये जायचं असेल तर पेनल्टी तुम्हाला घ्यावी लागेल. आणि पेनल्टी घ्यायची असेल तर खुशाल जा. जाऊया. 6 बॉल आणि 16 धावांची गरज आहे. 16 रिक्वायर्ड. 5 मध्ये अंतिम षटक घेऊन गोलंदाज प्रसाद पाटील. आणखीन एक लेफ्टी बॉलर. इकडे मात्र ऑन साइडला टर्न केला. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. थोडस मिसफील्ड पाहायला मिळते. बॉल सरळ निघालाय सीमा रेषेच्या दिशेनं. 4 रन. बारा धावांची गरज आहे. 12 रिक्वायर्ड नाव, रिमेनिंग 5 असं इक्वेशन या मॅच मध्ये. सरपंच चषक 2026 वर्षा ग्रुप शिरडोनचं दमदार आयोजन आणि आजच्या स्पर्धेची दुसरी रात्र सुद्धा कमालीचे सामने पाहायला मिळतात. प्रत्येक सामना मात्र अगदी रोमहर्षक समाप्त होताना आपण पाहिला आणि म्हणूनच क्रांतीवीर मैदानावरचे सामने पाहायला मात्र सगळ्याच प्रेक्षकांना आवडत असतात. आलेल्या सगळ्या क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. 5 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे धाकटाकांदा टीमला हा सामना जिंकण्यासाठी. परंतु पाहूया गोलंदाज प्रसाद पाटील लेफ्ट आर्म ओव्हर न समोर ठोकलाय. कडक शॉट आहे. स्ट्रेट ड्राईव्ह डाऊन द ग्राउंड. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. बॉलला पाठवलंय सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार. साहिल पाटीलसाठी पारितोषिक सुद्धा आहे. राज पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपयांचा अक्षरशः कडक स्ट्रोक पाहायला मिळालाय. बॅटला आवाजच टॉक करून आला होता आणि तेव्हा समजलं होतं अगदी मिडल झालाय. आणि हा षटकार पहिल्या 2 बॉल मध्ये 10 धाबा आल्यात. आता या 66 धाबा वाचवताना नाकी न आलाय जाणता राजा दादा टीम साठी. शेवटचे 4 बॉल 6 धाबांची गरज आहे. प्रसाद पुन्हा एकदा. हा चेंडू चांगला होता. इकडे मात्र लेंथ बॉल डायरेक्ट हिटचा प्रयास. रेफर टू द थर्ड अंपायर अगेन. परंतु कदाचित इकडे मात्र धोक्याची घंटा वाजली असावी सुनील नाईक साठी.
ज्या पद्धतीने आता मात्र जल्लोष सुरू आहे, थोडासा कॉन्फिडंट दिसतोय दादर संघ आणि त्याचमुळे खरं तर इकडे मात्र टेन्शन आहे आणि सॉफ्ट सिग्नल सुद्धा पंचांचा ग्राउंड अंपायरचा हा नक्कीच आउटच्या दिशेने होता. परंतु चेक करूया आपण तिसरे पंच हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. व्हॉट एक्झॅक्टली आपण ऑन दिस ग्राउंड. तिसरे पंच विशाल पाटील सर आहेत, हा निर्णय तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवतील. सुनील नाईक आहेत डेंजर एंडला. थोडस टेन्शन जरूर आहे, परंतु हा क्लोज कॉल असावा. आणि क्लोज कॉलमुळेच थोडासा डिसिजनला सुद्धा विलंब होऊ शकेल. परंतु अतिशय महत्वाचा निर्णय आहे आणि जरूर योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. परशा ग्रुप शिरडोन आयोजित सरपंच चषक 2026 दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. सरपंच साईबा सौभाग्यवती वैशालीताई ऋषिकेश भोईर यांच्या नावानं मात्र या ट्रॉफीचं एक नेत्रदीपक आयोजन सागर शेठ भोईर असेल, आमचे ऋषिकेश भोईर असेल आणि संपूर्ण परशा ग्रुप, संपूर्ण बैलगाडा क्षेत्र सुद्धा या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्तानं एकवटलाय. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून संपूर्ण बैलगाडा मालक, ड्रायव्हर्स या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी येतात. सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. कारण क्रिकेट बरोबरच सध्याच्या घडीला जास्त ऑडियन्स कुठे असेल ना, तर बैलगाडा क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त प्रेक्षक. क्रिकेटची सुद्धा थोडंसं आपल्याकडचं क्रिकेटचं ओढ सुद्धा बैलगाडा क्षेत्रानं मात्र हिरावून घेतलंय. चला चेक केलं जात आहे आणि खूपच क्लोज डिसिजन आहे आणि पंचांचा निर्णय आहे. नॉट आउट इज द कॉल. बॅटर सेफ आहे. बऱ्याच वेळेला कधी कधी एव्हरी डाऊटफुल डिसिजन ऑलवेज इन टू द फेवर ऑफ द बॅट्समन. त्यामुळे क्रिकेटच्या संबंधित परिचित बऱ्याच वेळेला कधी कधी जेव्हा क्लोज कॉल्स असतात तेव्हा हा निर्णय कधीही बॅटरच्या फेवरमध्येच द्यावा लागतो आणि तसाच नियम सुद्धा आहेत. परंतु इकडे मात्र बॅट थोडीशी आतमध्ये आली होती आणि त्यानंतर बेल सॉफ्ट झाली होती, नंतर उडाली होती बेल थोडस उशिरानं. अन्यथा सुनील नाईकचा खेळ खलास झाला होता. परंतु दैव बलवत्तर ही संधी मात्र त्याला मिळाली. सुनील नाईक सेफ आहे. 3 बॉल 5 आउटसाइड ऑफ स्टंप. इकडे मात्र जरूर दिशा पाहिली जाते. पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा प्रेशर आहे. प्रसादवर प्रेशर आहे, परंतु प्रेशर घेऊन जमत नाही. जर दबाव तुमच्यावर असेल तर दबावाखाली मात्र तुमचा कधीही खेळ उंचावता येणं शक्य नाहीये. दबावाला झुगारून मात्र प्रसादला बॉलिंग करावी लागेल. एक चांगला चेंडू प्रसादसाठी मात्र आत्मविश्वास वाढून देणारा ठरू शकतो. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. ओ डाऊन द ग्राउंड. स्ट्रेट ड्राईव्ह. मॅच खल्लास केले. सामना जिंकलाय धाकटा कांदा संघानं. बलाढ्य दादर टीमला मात्र नमवलं या स्पर्धेमध्ये आणि पुन्हा एकदा दाखवलंय धाकटा कांदा संघ काहीही करू शकतो. वेल प्लेड बॉईज. हार्दिक अभिनंदन टीम धाकटा कांदा.